तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी ते नागापूर येथील जनाई निराधार वृद्धाश्रम तसेच दिव्यांग मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी महिला शक्ती फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्याच अनुषंगाने स्मृतिशेष विनोद उत्तमराव ओहेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून जनाई निराधार वृद्धाश्रम येथे वृद्ध व निराधारांना महिला शक्ती फाउंडेशन कडून झोपड्यासाठी 10 पलंग भेट देण्यात आले। यावेळी महिला शक्ती फाउंडेशनचे संस्थापक सुदेश रजाने, अध्यक्ष लक्ष्मीताई गावंडे, कोषाध्यक्ष सुरेश मोरे, सचिव गणेश वाकोडे, उपाध्यक्ष विश्वासराव पाचपाटील, सदस्य पुष्पा तिहिले, सदस्य अनुरिती गुहे यांच्या हस्ते स्मृतिशेष विनोद ओहेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यावेळी सर्व अकोट तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य यांनी स्मृतिशेष विनोद ओहेकर यांना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली। या कार्यक्रमाला महिला शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मी गावंडे तसेच जनाई निराधार वृद्ध आश्रमचे कोषाध्यक्ष सुदेश रजाने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। MCN न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर, अकोट। अकोट शहराध्यक्ष राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आज रोजी महिला शक्ती फाउंडेशन च्या वतीने जनाई वृद्धाश्रम आश्रमला 10 खाटा यांच्या मार्फत स्वर्गीय विनोद उत्तमराव ओहेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त इथे दान दिले आहे। तरी मी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ अकोटच्या वतीनं महिला शक्ती फाउंडेशनचे आभार मानतो आणि विनोदराव उत्तमराव ओहेकर यांना श्रद्धांजली देतो। मग आता दिसून बी राहिलं, संडास नाही, बाथरूम नाही, नुसतं टीनं टाकून दिलं झालं। ते याच्यात चालू आहे ना, आता बाजार नाही, आता माझ्या गाडी येते, मग ब्लँकेट येते, मग संडास बाथरूम सर्व होत्या, एकदम तर काही होत नाही। थोडं कोणी असे दानशूर आहेत आपल्या इथं आहेत दानशूर, ते असं पाहिलं तुमच्या अडचणी पाहिल्या का ते वाटत देत राहतात काही